खूप काळजी वाटते मला. काय करायचं आता? लक्ष्मी, अगं इतकी काळजी करण्याची काही गरज नाहीये. अगं ती अनिका कुठेतरी गेली असेल आसपास, अल्लड आहे ती, येईल थोड्या वेळात. अहो, काय म्हणताय तुम्ही? अन्नपूर्णाबाईंनी किती विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मी काय करते? त्या बघा, त्या कामिनीबाई सकाळी डॉक्टरकडे जाते म्हणून सांगून गेल्या, अजून आल्या नाहीयेत. आणि आता अनिका ती पण गायब झालीये. बाईनं काय उत्तर देणार आहे मी? नाही, मला बाईंच्या कानावर तर घालायलाच हवं. हो. लक्ष्मी, हाँ बोल लक्ष्मी. बाई, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? काय ग, काय झालं? बाई खरंच सांगते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे त्या दोघींकडनं घरातली कामं करून घेत होते, त्यांच्यावर म्हणजे थोडंसं धाकही दाखवत होते. पण हाँ बोल बोल, पण काय? पण काय मला काही कळत नाही काय झालं आज. त्या कामिनीबाई आहेत ना, त्या सकाळी डॉक्टरकडे जाते म्हणून ज्या गेल्यात त्या अजून आल्या नाही आहेत. आणि अनिकाने तर आम्हाला आमच्याच घरात बंद केलं आणि गायब झाली. बाई, तुम्ही खूप विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली, पण माझी चूक झाली बघा. मी नाही पार पाडू शकले सगळं. सॉरी लक्ष्मी, यात तुझं काही चुकलेलं नाहीये. त्या दोघी तशाच आहेत. त्या काहीतरी उचापती करणार असं वाटलंच होतं मला. ती अनिका पळून गेली याच्यात काहीच आश्चर्य वाटलं नाहीये मला. पण तू घाबरू नकोस, अजिबात काळजी करू नको, मी बघते. ठीक आहे बाई.